हो हो, मला शायनाजींना एक प्रश्न विचारायचा आहे. त्या म्हणाल्या हिंदुत्ववादी महापौर होणार. हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगावं की हिंदुत्ववादी महापौर म्हणजे मराठी महापौर होणार का कोणीही महापौर होणार. आड 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 मार्गाने मी नीट ऐकत असतो. विश्वासजी 2 मिनिटं थांबा, त्यांचं बोलणं ऐकून घेऊया. अविनाशजी पुन्हा तुमच्याकडे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात हिंदुत्ववादी महापौर होईल आणि आमचं म्हणणं असं आहे की या देशात तुम्ही असं म्हटलेलं नाही आहात. तुम्ही म्हणाला तुम्ही आता मागचं रेकॉर्डिंग काढून बघा. हो, मग तुम्ही कन्फर्म करता की मराठी महापौर हिंदुत्ववादी मराठी माणसाचा आहे हे आत्ता म्हणालात. हो, मग तुमचं म्हणणं आहे नाही मी मराठीची व्याख्या काय नक्की तुमची? तुमचं म्हणणं आहे की मराठीच महापौर असेल मुंबईचा? 100% पण हिंदुत्ववादी मराठी 100% पण हिंदुत्ववादी मराठी माणसाचा. जो महाराष्ट्रावर आणि तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय, तुम्ही कालच्या मॅचवर तर गप्प ऐका मला, 2 पॉईंट करता तुम्हाला संविधानाचे बळी महत्वाचे वाटले. काय वाटलं महत्वाचं? तुम्हाला मॅच महत्वाची वाटली का? त्याच्यात तुम्ही का नाही बोललात फ्लॅग आम्ही याचा बघतात निषेध तेव्हा करतो तुम्ही म्हणून? काय नाही सांगतात? नाही, आज तुम्ही बघा प्रगतीचं राजकारण कोण करतात? मलाडमध्ये आपण पुन्हा या मुद्द्यावर येऊया, कारण हाच प्रश्न घेऊन आपण विश्वास पाटलांकडे पण जाऊया. हे तुम्ही जातीपातीत भांडण लावण्याचं काम करताय आणि सोयीचं राजकारण करताय आणि या सोयीच्या राजकारणात तुम्हाला कधीही सक्सेस मिळणार. विश्वासजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शायना एमसींशी तुम्ही सहमत आहात का? मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदुत्ववादी होईल असं तुम्हालाही वाटतं का? बरं, आपण विश्वासजी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की शायना एमसी यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? मुंबईचा नवीन